पेहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिव्यांसाठी संघटना संगमनेरचा निषेध. जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप यात्रेकरूंना लक्ष्य केलं गेलं. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत संगमनेर दिव्यांग सारथी संघटना संगमनेर बस स्टँड या ठिकाणी निषेध केला. दिव्यांग सारथी संघटना अध्यक्ष दाभोळकर यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितलं की या हल्ल्याची आम्ही तीव्र शब्दात निंदा करतो. अशा प्रकारे निष्पाप आणि निहत्या यात्रेकरूंवर हल्ला करणं ही अत्यंत भ्याड कृती आहे. हे मानवतेविरोधी कृत्य असून अशा दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा दिली जावी अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व दिव्यांग बांधव या शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. सारथी संघटना अध्यक्ष विनायक दाभोळकर उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी सरकारकडे मागणी केली की या हल्ल्याची पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी. असे हल्ले समाजात हिंदू मुस्लिम वैर निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी एकजुटीने आणि शांततेने याला उत्तर द्यायला हवं. देशाची एकता टिकवणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. सदर निषेधसाठी शहरातील सर्व दिव्यांग हजर होते. हे निषेध पार पडलं जिथे एकतेचा संदेश देण्यात आला. डेझ न्यूज प्रतिनिधी अन्सार सय्यद, संगमनेर. संघटना आणि दिव्यांग सारथी संघटनेकडून आणि सर्व दिव्यांग बंधू भगिनींकडून आपल्याला विनंती करतो, पुन्हा एकदा या झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी दिव्यांग सारथी संघटना आणि सर्व दिव्यांगाच्या वतीने पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. आज आम्ही इथं एक दुःखद जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल निषेध करण्यासाठी संगमनेर दिव्यांग सारथी संघटना ही निषेध करण्यासाठी इथं आलेली आहे. म्हणायचं तात्पर्य एवढंच का गेल्या 2-4 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये निषेधचा कार्यक्रम चालू आहे. त्याच हिशोबाने आम्ही दिव्यांग सारथी संघटनेने हा निषेध कार्यक्रम घेतला आहे. मला भारत सरकारला एवढंच म्हणायचं आहे का आमचे जे निरपराधी पर्यटक जे पेहलगामला गेलेले होते त्यांच्यावर भयान हमला झाला. याच्यामध्ये निरपराधी लोक मारले गेले. अशा दहशतवाद्यांना हा कोणताही धर्म नसतो, तो हिंदू आहे का मुसलमान आहे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. आमच्या कुराणामध्ये लिहिलेलं आहे का निष्पाप लोकांचा बळी घेणं हा खूप मोठा पाप आहे. हे कुराणमध्ये आहे, बायबलमध्ये आहे, गीतेमध्ये आहे का निष्पाप लोकांचा बळी घेणं हा सर्वात मोठा पाप आहे. हे पाप या दहशतवाद्यांनी केलेलं आहे आणि त्या दहशतवाद्याला खत पाणी घालणारे पाकिस्तान याचा आम्ही निषेध करतो. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. यानंतर भारत सरकारने आमचे पंतप्रधान मोदी साहेब व गृहमंत्री अमित शाह व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना आम्ही विनंती करतो का असा काय उपाय करा का आमचे लोक बिनधास्तपणे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपला पर्यटक आपला सुख घुमण्यासाठी किंवा आपल्या फॅमिली संग निडरपणे कुठे पण जाऊ शकतो अशी व्यवस्था भारत सरकारने करायला पाहिजे. आम्ही भारत सरकारच्या पाठीमागं दिवसरात्र उभे आहोत. काही पाठिंबा लागला तर आम्ही सर्व दिव्यांग आम्ही हे बॉर्डरवर जाऊन लढण्याची आमची हिंमत आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आम्ही या भयाड हमल्याचा निषेध करतो. थांबतो.